सकाळची सुरुवात झाली सँडविचपासून, कारण उपाशी पोटी देवाचं दर्शन घ्यायचं धाडच नाही. सासूबाई म्हणतात आधी विठोबा मग पोटोबा, पण नवरोबा म्हणतात आधी नाश्ता नाही तर दर्शनाला नेणार नाही. कट टू राम मंदिर दर्शन विथ फुल फॅमिली. लाईन पाहून आम्ही सगळे थक्क, पण रामाच्या दर्शनासाठी लाईन लांब असली तरी श्रद्धा मात्र VIP होती. कुशचं आणि हनुमंतांचं कनेक्शन इतकं स्ट्रॉंग की नेटवर्क फुल ऑन रेंजमध्ये. जणू म्हणतोय मामा मीच आहे तुमचं नेक्स्ट मिनी व्हर्जन. लाईन काही संपता संपेना, म्हणून मनात विचार आला की आपलंही एक रामायण लिहून होतंय की काय आता. रामदर्शन झाले, मन शांत, आत्मा तृप्त. मग थोडं फोटो सेशनही करूनच घेतलं. रामदर्शन झाल्यानंतर कट टू प्लॅन बी. लगेच वेलकम टू सेकंड डेस्टिनेशन. इथे सुरू झाली फन, मजा, मस्ती आणि रील्सची शूटिंग. रील्ससाठी टेक 1, टेक 2, टेक 3 असं करत करत टेक 10 पर्यंत पोचलं. पण शेवटी चला जे झालं तेच अपलोड करू. नंतर केली थोडी माशांबरोबर सुद्धा फ्रेंडशिप. सगळं परफेक्ट चालू असताना आला तो मोमेंट. नंदेला बाय म्हणायचा, पण बहीण भावाचं नातं माहितीच आहे तुम्हाला. बहीण निघाली, भावाचं मन मात्र थांबून राहिलं. हसत म्हणाली लवकर येईन. भाऊ उभा, शब्द हरवले, आठवणीने आज पुन्हा वेढले. घर रिकामं, शांत झालं. सगळ्यांचं हसणं कुठेतरी हरवलं. मूड ऑफ होता, मन हेवी होतं. आणि शेवटी सिम्पल डिनर, कारण पोटात होत्या ढीगभर आठवणी. तर असा होता आमचा आजचा दिवस. चला तर मग बाय.